ग्रामस्थांची अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका, तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी। हिवरातील गट क्रमांक 56 मधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवावे आणि अतिक्रमणाप्रकरणी योग्य कार्यवाही न केल्याचा आरोप करीत मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांना निलंबित करावे अशी मागणी हिवरा ग्रामस्थांनी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। गट क्रमांक 56 मधील 3.40 हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाच्या नावावर असल्याचं तहसील कार्यालयाच्या पत्रात नमूद आहे। या जमिनीवर अतिक्रमण करून कापूस पीक घेतले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत व नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत। दरम्यान तहसील कार्यालयाने 29 जून 2026 रोजी संबंधितांना शासकीय जमिनींवर पीक लागवड किंवा अतिक्रमण करू नये असे निर्देश दिले होते। मात्र या आदेशाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 10 ऑगस्ट रोजी सुमारे 200 ते 250 ग्रामस्थांनी मौदा तहसील कार्यालयात निवेदन दिले, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। तसंच आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी मौदा पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। अतिक्रमण तातडीने हटवून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर निपक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास मौदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर। तुमची घ्यायची आहे का? सिटी इंडिया न्यूजमधलं आलेले आहेत उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर। गट ग्रामपंचायत कार्यालय आजासा येथील गट नंबर 56 मध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे। हेक्टर किती आहे ती जमीन? 3.40 समस्त हिवरा ग्रामस्थांनी तक्रार माननीय तहसीलदार मौदा दत्तात्रय निंबाळकर यांच्याकडे दिलेले होते। त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी आदेश काढलेला आहे 29/6/2026 रोजी। तरी पण अद्यापही अतिक्रमण हटलेलं नाही। त्या बाबतीत काय समस्या आहे यांच्याकडून जाणून घेऊया। काय आहे विषय मावशी? आम्हाला शासनाची जमीन शासनाकडे पाहिजे। जवळ या थोडं। शासनाची जमीन शासनाला पाहिजे। आपल्या कोण जोरानं बोलतो काय? नाही जोरात नाही, जोरानं बोला म्हटलं। शासनाची जमीन शासनाला पाहिजे एवढं आमचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। त्या जमिनीवर काय होत आहे? त्या जमिनीवर तो गाजवत आहे। काय नाव आहे त्यांचं? अनिल बनसोड। अनिल बनसोड। किती दिवसापासून? अनिल बनसोड, त्याचा भाऊ प्रकाश बनसोड। अच्छा, तर अद्यापही तिथून अतिक्रमण हटलेलं नाही? केलं नाही। ग्रामपंचायतीनं पत्र दिलं, पटवारीतर्फे पत्र आहे ना त्यांना, तर त्यांना वाहतूक करतात। तुमचं नाव? चिखलाबोडीची बाई येऊन आम्हाला धक्का मारते, पोलीस येऊन धक्का मारते आणि ते चिखलाबोडीची बाई येऊन आम्हाला बायाला हटवते ना धक्का मारत आहे। कोण पोलीस आहे ते तुम्हाला म्हणजे प्रेझेंट देत होते? सरवते सोरते मोहता हे म्हणजे तुम्हाला ताकीद दिली का त्यांनी? कसल्या पद्धतीची? शासकीय असल्यामुळे जुन्या लोकांना हक्क दिला, आता आताचे लोक आम्ही त्याला हक्क देत नाही। आता आम्हाला ग्रामपंचायतीला हे जमीन पाहिजे संपूर्ण एकजुटीने एवढं। दादा आपलं नाव? मी विजय शिंदे, राणा हिवरा आहे आणि हा जो प्रकरण झालेला आहे 26/6/2026ला निंबाळकर साहेब यांनी सर्व गावातील लोक गेले, आम्ही सुद्धा गेलो होतो त्यावेळेस। त्यांनी जो निवेदन दिला की बा हे शासकीय जागा आहे, शासकीय जागेवरती कोणी अतिक्रम करू नये। जे अतिक्रमधारक आहेत प्रकाश बनसोड आणि अनिल बनसोड त्यांना सुद्धा पत्र दिला। त्यांनी सांगितलं की बा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रम करू नये, ते शासकीय जागा आहे, शासकीय जागेवरती कोणी अतिक्रम करू नये आणि आम्ही
गावकरी संपूर्ण समस्त गावकऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरपंचाकडे निवेदन दिला. सरपंचांनी त्या जागेची दखल घेतली आणि पुढाकार घेऊन त्यांच्यापर्यंत गेलो. परंतु जो अतिक्रमधारक आहेत त्यांनी अजूनसुद्धा तो अतिक्रम आपला तिथून हटवलेला नाही आणि आजसुद्धा त्यांनी रोवणंसुद्धा केलं आहे. आम्ही काल निंबाळकर साहेबाकडे गेलो. काल निंबाळकर साहेबांनी सांगितलं, आम्ही काल कमसे कम आम्ही 100-125 लेडीज होते आणि जेंट्ससुद्धा होते. आम्ही गेलो साहेबाकडे बसलो. साहेबांनी सांगितलं या गोष्टीवरती टाळाटाळ करत आहेत. निंबाळकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की बा ही जमीन आम्ही वन विभागाकडे दिलो. तर आम्ही वन विभाग साहेबाकडे सुद्धा फोन केला. त्यांनी सांगितलं की आज येतो, परंतु आज त्या आले या ठिकाणी वन विभागवाले. परंतु त्यांनी जो निंबाळकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की बा तिथून आम्ही तिकडे त्यांच्याकडे हस्ताक्षर केला. आम्ही त्यांना विचारलं, परंतु त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अजूनही आमच्यापर्यंत कागदपत्र आले नाही. कारण आमच्या जो सरपंच आणि आमचे ग्रामस्थान आहेत, आमचे उपसरपंच आहेत, हे रामटेकला मागच्या मंगळवारला गेले आणि त्या ठिकाणी त्यांना वन विभागाला त्यांनी ॲप्लिकेशन दिली की बा आम्हाला ही जागा झाडं लावण्याकरता म्हणजे मुख्यावरती आम्हाला झाडं लावायची आहेत आणि खाली पाहिजे बा ग्रामस्थानाकरता. कारण आमच्या हिवरा या गावामध्ये असा एकही जागा नाही की त्या ठिकाणी मुलांना सुद्धा समजा किंवा कोणाला जरी घरकुल जरी आले तर घरकुल धारकांना घरकुल बांधण्याकरता सुद्धा जागा उपलब्ध नाही आहे, अपुरी पडत आहे. म्हणून त्याकरता संपूर्ण ग्रामस्थांना आम्ही मिळून संपूर्ण या जागेकरता आम्ही निवेदन दिला. परंतु त्या निवेदनाला शासन जो आहे तो टाळाटाळी करत आहे. म्हणून जरी या जागेवरचा जरी अतिक्रम जरी हटला नाही तर आम्ही संपूर्ण ग्रामस्थानाच्या माध्यमातून आम्ही उपासनाच्या मार्गाला आम्ही तयारीत आहोत. कित्येकदा उंबरठे जिजवले मौदा तहसील मोदला आम्ही कमसे कम मी सुद्धा गेलो 3-4दा, आपला 5-7 वेळा आम्ही गेलो तिथं. आम्ही सरपंचाला सुद्धा नेला, उपसरपंचाला सुद्धा नेला आणि ग्रामस्थान आम्ही जात होतो. 15-15-20 काल कमसे कम आम्ही 100-125 का 150 लोक महिला सुद्धा गेल्या. दिवसभर उपाशी तापाशी राहून आपल्या रोजीरोटी सोडून सणारे आम्ही त्या ठिकाणी गेलो. परंतु शासन त्या विषयाकडे लक्ष देत नाही. ते टाळाटाळी करते. त्यांचा कोणता दबाव आहे काय ते माहीत नाही. पळवट काढण्याचा प्रयत्न करत आहेत तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, असं तुमचं मत आहे? निंबाळकर साहेब आणि ते एसडीओ पण आहेत, ते सुद्धा संजय पवार साहेब ते सुद्धा या म्हणजे जागेची दखल जास्त घेत नाही आहेत. अच्छा, म्हणजे पळवट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मत असं आहे तुमचं की आम्ही वारंवार उंबरठे झिजवू नाही, जर कसल्याही प्रकारचे ते आम्हाला म्हणजे ते उत्तर देतच नाही. उत्तर आम्हाला प्रत्युत्तर देत नाही. प्रत्युत्तर फक्त आमचा ग्रामस्थानांचा फक्त मन पुसवणी आमचं काम, म्हणजे मनाला शांती. काल आम्ही गेलो त्यांना आम्ही विचारला. तुमच्या असं लक्षात येतो काय की ते राजकीय दबावाच्या माध्यमातून समजा तो चालू आहे. आम्ही म्हणजे आम्हालाही असं वाटलं, त्या निंबाळकर साहेबालाही आम्हाला असं वाटलं, खरंच वाटलं की बा त्यांनी सांगितलं का आम्ही वन विभागाकडे दिला तर आम्हालाही विश्वास वाटला त्याच्या गोष्टीवर. परंतु आज ते या ठिकाणी जो प्रशासन आला, वन विभागवाले आले, आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं का बी आम्हाला तहसीलमधून कोणाचीच काही आम्हाला कागदपत्र काही आले नाही आणि आम्हाला जो ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो तुम्ही म्हणजे निवेदन केला त्या निवेदनाच्या खातीर आम्ही चौकशी करण्याकरता या ठिकाणी आलो. म्हणून त्यांनी मगाशी चौकशी पत्र केला, चौकशी लिहिली. माझं मत असं आहे, तुम्हाला 29/6/2026 आदेश काढलेला दत्तात्रय निंबाळकर महोदय, पण त्यांनी अद्यापही त्या विषयाची दखल घेतलीच नाही. घेतलीच नाही. टाळाटाळ करत आहे. म्हणजे उंटावरून शेडे हाकलतो, उंटावरून शेड्या कागदोपत्री घोडे नाचवतो तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर. त्या पद्धतीने ते कार्य करत आहेत. हे 100% खरं आहे का? 100% खरं आहे. संपूर्ण गाव पुरा एकतर्फी आणि तरी त्यांना एवढी जाणीव पाहिजे की गाव आणि एकामध्ये आणि संघटनेमध्ये किती ताकद असते ही शासनालाही प्रतिक्रिया माहीत आहे. ते प्रतिक्रिया मालूम असताना सुद्धा ते त्या माध्यमातून चालत आहेत. तर याकरिता आम्ही गावकरी सज्ज आहोत. हा जर मार्ग मोकळा नाही झाला तर नंतर काय करणार तुम्ही? आम्ही उपासनाचा मार्ग संपूर्ण गाव उपासनाच्या माध्यमातून आम्ही हे करू. दादा तुमचं नाव? अच्छा, काय विषय आहे ते? म्हटलं तर इथे अतिक्रमण आहे. हे एक गट नंबर 56 गट क्रमांक आहे. त्यांच्या इथं ही महाराष्ट्र शासनाची जमीन आहे.
याच्यावरती वर्षानुवर्षापासूनचा एखाद्या व्यक्तीचं एका व्यक्तीचं अतिक्रमण आहे, अतिक्रमण सुरूच आहे सुरूच आहे. त्याच्याकरता आपण त्याला वारंवार तहसीलदारांना एलडीओंना वारंवार आपण पत्रव्यवहार केलेला आहोत. पत्रव्यवहार केल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मध्यस्थी आता 29/6/2026ला तहसीलदार निंबाळकर साहेबांनी आदेश काढला की ह्या जमिनीवरती कुठल्याही प्रकारचं पेरणं किंवा अतिक्रमण करू नये अशा प्रकारचा आदेश त्यांनी काढला होता. त्या आदेशाने ते लोक जे विरोधी पक्षाचे जे लोक आहेत ते अजूनपर्यंत त्यांच्या आदेशाला म्हणजे जुमानत नाही, केराची टोपली देतात. मला एकच बोलायचं आहे, आमचे सरकारी कर्मचारी जे वरिष्ठ अधिकारी आहेत तालुक्याला प्रशासन आहे, त्यांना एकच माझं बोलण्याचं तात्पर्य हे आहे की त्यांनी ह्या गोष्टीवरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भर देऊन शनी मोका चौकशीवरती येऊन शनी म्हणजे जाग्यावरती मोक्यावरती येऊन शनी शहानिशा पूर्णपणे करायला पाहिजे आणि योग्य तो गावकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. अगर नाही द्यायला त्यांना नाही तर उलट हे गावचे संपूर्ण समस्त नागरिक तालुक्याला जाऊन त्यांनी उपोषणाला बसवले हे माझी इच्छा. ज्याचं अतिक्रमण आहे त्याची शेती आहे, त्याची शेती आहे, तो भूमिहीन नाही आहे. अच्छा, तो व्यक्ती भूमिहीन नाही आहे. किती एकर शेती आहे त्यांच्याकडे? 2 एकर. बरं, त्यांच्या कुटुंबात म्हणजे व्यक्ती संख्या? त्याच्या कुटुंबात दोघंच भाऊ आहेत. दोघंच भाऊ आहेत. पोलीस पाटील असताना अतिक्रमण म्हणजे ते शासनाची दिशाभूल करत आहेत, शासनाची उलटी दिशाभूल करत आहेत आणि शासन प्रशासन पण त्यांना प्रोत्साहन देतात. प्रोत्साहनच म्हणायला लागेल ना. अच्छा, या ठिकाणी दखल जी घेत नाही त्याने प्रोत्साहनच म्हणावं लागेल. अनिल बनसोड याची पत्नी म्हणजे तुम्हाला वाटतं की ही पूर्ण जे संकल आहे ते मिलीजुली बघत आहे, त्याच पद्धतीने पाणी कुठं मुरतंय तो दिसत नाही. दखल घ्यायला पाहिजे अशी आमच्या गावकऱ्याची संपूर्ण इच्छा आहे. म्हणजे नाव काय म्हटलं? माझं नाव बाबा नलोटे. संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे, संपूर्ण गाव एक आणि आम्ही सर्व पुरे गावकरी एकच आहे. पुरे गावकरी आहे. कोणाच्या पाठीशी कोणी नाही, सगळे गावकरी आहे. आणि अतिक्रमण धारक तो एकटेच आहे, एकटेच आहे. पुऱ्या गावाला तो हलवतच आहे असं तुमचं मत आहे. आणि तरी पण तहसीलदार या विषयाची पद्धतीची दखल घेत नाही. रिश्तेदार आहे जे गजबेबाई म्हणून आहे, ते वारंवार या ठिकाणी येतो आणि ते राजकीय दबावाच्या माध्यमातून गावकऱ्याला ते म्हणजे गुस्साचा प्रयत्न करतो. आणि जो देवीचा जो परिवार आहे त्या परिवाराला सांगतो की तुम्ही या पद्धतीने करा, आपण पूर्ण गाव आपण पोलीस स्टेशन मध्ये नेऊ बा, अशा धमक्या सुद्धा ते बाई करत आहे. आणि सकाळच्या सुमारास कुणीतरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आलते सोडते असे ते म्हणाले, ते धमक्या देत होते. कसल्या पद्धतीची धमक्या देत होते? तुम्ही जायचं नाही, तुमच्या मुलं बाळा आहे तर तुम्ही मग ते मुलं बाळाला तुमच्या नोकरी लागणार नाही, त्याच्यावर तुमच्यावर केस लागल, मग ते केस म्हणजे काही वर्ष चालल तुमच्यावर अशी त्यांना धमकी दिली. मग तुम्ही आता ते रोवणा करत आहे गैरहजरदार अतिक्रमण जागे, तर त्यांना काही अभद्र वागणूक केली तर नाही ना? नाही, कोणी त्यांना कोणी काही म्हटलं नाही, काही नाही. त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा वाद नाही आहे. फक्त आम्हाला शासनाकडून फक्त त्यांच्याकडून कोणताच फक्त ते जे गजवे जे बाई आहे जे रिलेटिव्ह आहे ते देतात आणि ते उत्सवाचं काम म्हणजे गावामध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न ते गजवेबाई करत आहे. तर या विषयाची दखल घेऊन सनी माननीय कलेक्टर साहेबांनी जातीने दखल घेऊन तो न्याय निवडला मोकळा करावा असं तुमचं मत आहे? असं मत आहे. या ठिकाणी तहसीलदार सुद्धा यायला, तहसीलदार साहेब सुद्धा यायला पाहिजे, एसडी साहेब सुद्धा, प्रशासन जो आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जो म्हणजे नोटीस दिलेलं आहे, म्हणजे निवेदन दिलेलं आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन सगळी मोठा चौकशी करून गावकऱ्यांचा संपूर्ण म्हणजे बोलणं मत ऐकून त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा. आता तरी त्यांनी निर्णय घ्यावा तहसीलदार मध्ये आता तरी त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. अगर निर्णय नाही घेतला तर मग आम्ही गावकऱ्याच्या वतीने जो काही करायचं आहे आम्हाला उपोषणाच्या विचारांनी करून उपोषण करू. बंद करू. काय नाव आहे दादा तुझं? माझं नाव आहे आकाश रामदास मारवते. मी आदासा गट ग्रामीणचा उपसरपंच आहे. आम्ही आज बरेचदा तहसीलीत गेलो,
अतिक्रमण हटवण्याबाबत आम्हाला आजपर्यंत कधी आमचं ह्या झालं नाही, निर्णय लागलं नाही. जे कमस कम 8 ते 10 वेळा गेलो, रामटेकला पण गेलो, त्यांनी सांगलं जसं जसं सांगत तसं तसं आम्ही केलं वन विभागाला. पण आजपर्यंत आमचं काही काम झालं नाही. मग तुम्हाला 29/6/2026 पत्र दिलेलं आहे पत्र दिलं पण तो दत्तात्रय पत्र महोदय ते काय निंबाळकर याला काही तहसीलदार नियम काय म्हणे? त्या पत्राला काही नियम आत नाही. कोण म्हणे असं? हं? असं कोण म्हणे नियम नाही ते आहे? बाई म्हणत होती, छाया गजबे, अच्छा, कुठला आहेत त्या? ते केसलापूर. केसलापूर. हो, त्याला बोलवा म्हणत होते, तहसीलदाराला बोलवा म्हणत होते इथं. मग आता तुमचं मत काय आहे? आमचं मत एक आहे की आमच्या सर्व गावकऱ्यांचा काय ते महाराष्ट्र शासनाची जागा आहे, त्यालाच जावं. अतिक्रमण हटवण्याबाबत एक आहे, आमच्या गावात छोटे लहान मुलं आहेत, त्यांना काही नाही ग्राउंड आहे नाही काही. गावात आमची एक सुविधा नाही कोणती. आजपर्यंत ग्रीन जिम पण नाही लागले, काही नाही लागले आमच्या गावात. किती वर्षापासून अतिक्रमण चालू आहे इथे? त्यांच्या आता त्यांना माहीत 40 पासून सांगत 40 ते 45 वर्ष झाले म्हणतात ते. पण आम्हाला त्यांच्याशी काही आता किती वर्ष झालं असत. आमच्या आता आम्हाला गरज आहे, आता आम्हाला खाली पाहिजे. आणि कुणीतरी म्हणतोय की इथे पोलीस पाटील हिवऱ्याचे आहेत म्हणून. हो, त्यांची तेच अतिक्रमण करत आहेत. अनिल त्याची पत्नी आहे, ते अतिक्रमण करत आहेत हो. पोलीस पाटील. आता तुमचं मत नेमकं म्हणजे काय आहे? आपला कलेक्टर जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांनी तात्काळ या विषयाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं तुमचं मत आहे. आणि कारवाई करून त्यांनी मोकळे आम्हाला न्याय द्यावा. आमच्या म्हणजे गावाला फसवून असे धमक्या देते. काय नाव होतं बाईचं? छाया गजबे. काय म्हणतो? म्हणजे ते त्या बाईला सांगत होती की तू तिथं पर्यामध्ये जा आणि जहर पे आणि तुझ्या म्हणजे गावाला तू फसवण्याची कोशिश कर अशी म्हणत आहे. आणि आज ते आम्हाला खूप धमक्या देत होते येऊन सनेरी. ते आमच्या गावी नसल्यामुळे राजकीयाचे आपल्याला धमकी देत आहे. बावनकुळे साहेबांची पण धमकी देत आहे. आणि बावनकुळे साहेबांनी ते अशी स्वतः म्हणते की बावनकुळे साहेब का तुम्ही त्या जागेवर हक्क करू शकता, असं होऊ शकते का?